या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. सर्वाधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज हे भाजपाकडे येताना दिसत आहेत. भाजपाच्या शहर कार्यालयात इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पक्षाशी निष्ठावंत तसंच चांगला जनसंपर्क असलेल्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असं पक्षातर्फे सांगण्यात आलंय. सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडे मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून उमेदवारांची संख्या मोठी असल्यानं या मुलाखतीची प्रक्रिया 3 दिवस चालणार आहे. भाजपच्या कोर कमिटीच्या वतीनं या मुलाखती घेण्यात येत असून प्रत्येक उमेदवाराचा पक्षातील सक्रिय सहभाग, संघटनात्मक कामगिरी तसंच भाजपसाठी केलेलं कार्य याचा सखोल आढावा घेतला जातोय. पक्षाशी दीर्घकाळ निष्ठावान राहिलेले आणि संघटनेत सक्रिय असलेले उमेदवार यांनाच प्राधान्य देण्यात येणार असल्याचं पक्ष सूत्रांकडून सांगण्यात आलं. महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप अधिकाधिक सक्षम आणि जनाधार असलेले उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत असून या मुलाखतींच्या माध्यमातून योग्य उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी 3-4 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचा इच्छुक म्हणून अर्ज भरला होता प्रभाग क्रमांक 4 मधून आणि आज पक्षाच्या वतीने इच्छुक सर्व उमेदवारांच्या इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलं होतं आणि मीही आज माझ्या इच्छुक पदाच्या इंटरव्ह्यूसाठी येऊन माझा कार्य अहवाल पण त्यांच्याकडे सादर केला. माहिती साधारणपणे विचारलं की प्रभाग रचना कशी आहे, तुम्ही काँग्रेसमधून नुकतेच भाजपात आलात तर काय कारण आहे, तुम्ही विकास कसा साध्य कराल, काय समस्या आहेत आणि येणाऱ्या काळात तुम्ही भाजपचं कार्य कशा पद्धतीने वाढवा अशा सर्व विषयांवर चर्चा केली. त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीत आपलं स्वागत आहे आणि आपलं कार्य अहवाल आणि आपल्या कार्याचा नक्कीच आम्ही विचार करू. नगरसेवक असताना काँग्रेसमधून आलेलं असं वाटतं का? साहेब बघा, मी मागं पण बोललो आहे की भारतीय जनता पार्टी हा सर्वे आणि मेरिट बेसिसवर उमेदवारांना निवडून येण्याची क्षमता ज्यांना आहे त्यांनाच तिकीट दिलं जातं आणि मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीची ही जी मूलभूत धोरणं आहेत ती नक्कीच फॉलो होती आणि मला पूर्ण विश्वास आहे की उमेदवारी मला मिळेल. प्रभाग 4 ओपन सर्वसाधारण गटातनं मी इच्छुक आहे. भारतीय जनता पार्टीचा 1980 पासूनचा ज्या दिवशी भाजपची स्थापना झाली षण्मुखानंद हॉल मुंबई कमळ चिन्ह घेतलं गेलं त्या दिवसापासूनचा कार्यकर्ता. 4 वेळा निवडून आलो. 5व्यांदा सुद्धा मुलाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं. 30 वर्षापासून माझ्या भागाचा विकास त्या ठिकाणी केला. शहरामध्ये एक मॉडेल वार्ड आणि चांगला वार्ड कसा असावा याचं मी उदाहरण या सोलापूर शहराला दिलं. स्मार्ट सिटीची योजना मोदी साहेब आणि देवेंद्रजी यांनी सोलापूरला 7व्या नंबरमध्ये घातलं आणि स्मार्ट सिटीचं एकदम अत्यंत चांगलं काम मी माझ्या भागामध्ये उभं करून एक आदर्श वाद त्या ठिकाणी निर्माण केला. सांगायला मला याचा आनंद वाटतो की प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते. सोलापूर शहराला त्यांनी व्हिजिट केलं आणि त्यावेळेला माझ्या भागामध्ये मी सांगितलं त्यांना की दादा आपलं या भागामध्ये स्मार्ट सिटीचं अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी सुरू आहे. मग दादा मला म्हणाले की अरे महाराष्ट्रात सगळीकडं स्मार्ट सिटीबद्दल ओरड होते आणि तू चांगलं कसं म्हटलं. तर दादा म्हटलं वेळ असेल तर एक 5 मिनिट आपण जागेवर जाऊन पाहणी करू आणि सांगायला आनंद वाटतो प्रदेशाध्यक्ष दादांनी माझ्या भागामध्ये विविध ठिकाणी व्हिजिट केलं आणि त्यांनी समाधान व्यक्त केले की चांगल्या पद्धतीचं उत्तम क्वालिटीचं काम तू या भागामध्ये करून घेतलं आहे आणि खरोखरच तू अभिनंदनास पात्र आहे अशा पद्धतीचं त्यावेळेला त्यांनी सुतवाच केलं. आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की 38 कोटी रुपये मी या स्मार्ट सिटीच्या पैशातनं माझ्या भागामध्ये आणला. प्रभाग 4चा त्या ठिकाणी विकास केला आणि अत्यंत सुंदर वाट त्या ठिकाणी केलं. जनतेची सेवा केली म्हणून मी त्या जनतेच्या सेवेच्या ताकदीवर आता पुन्हा जनतेच्या दरबारामध्ये मतांचा जोगा मागण्यासाठी जाणार आहे. आणि मला खात्री आहे माझ्याबरोबर जे 3 भारतीय जनता पार्टी या ठिकाणी उमेदवार देतील ते 4ही नगरसेवक त्या ठिकाणी येणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्या ठिकाणी विजयी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी असतील आणि प्रांताचे नेते आणि इथले सर्व आमदार आणि शहराचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष यांचा सगळ्यांचा आमच्या पाठीशी निश्चितपणे
चांगलं काम करणाऱ्या पाठीशी भारतीय जनता पार्टीचे नेते सगळे असतात. त्यांचा आशीर्वाद घेऊन मी या जनतेच्या दरबारामध्ये जाणार. पॅनलमध्ये अण्णा इतर तीन कोण असतील? पॅनलमध्ये इतर तीन कोण असतील? पॅनलमध्ये इतर तीन ते भारतीय जनता पार्टीचा अधिकार आहे. मी त्या पॅनलमध्ये आहे का नाही मला माहीत नाही, पण भारतीय जनता पार्टी जर आदेश दिला तर मी सोबत जे देतील त्यांना घेऊन 4ही नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आणण्याची जबाबदारी मी त्या ठिकाणी घेतो. आणि या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की सोलापूर शहरामध्ये सर्वाधिक मताने माझं पॅनल त्या ठिकाणी निवडून आणण्याची तत्पर आहे. मुलाला मागच्या वेळेस उभं केलं होतं, यावेळेस मुलाला का नको म्हणतो? मुलगा मुलांना द्या म्हणून स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणतात. हा, आता काय झालं आहे, तो M.Tech इन स्ट्रक्चरल इंजिनियर झाला आहे आणि खूप मोठं शिक्षण त्याचं झालं आहे. त्याचं ऑफिस, त्याचं बिझनेस इतकं मोठं वाढलं आहे, त्याला त्यामध्ये वेळ देण्याचं त्या ठिकाणी होत नाही. आणि आपण म्हणता तसं महापालिका चालवायला सुद्धा जुने काही लोक त्या ठिकाणी लागणार आहेत आणि पार्टीचं धोरणसुद्धा त्याच पद्धतीचं आहे. आणि सगळे जर नवीन आले तर ते पक्षाचं काम त्या ठिकाणी नीट चाललं पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून माझा आजपर्यंतचा 30 वर्षाचा महानगरपालिकेच्या कामाचा अनुभव येणाऱ्या तरुण पिढीला त्या ठिकाणी देण्यासाठी आणि त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी निश्चित माझ्या ज्ञानाचा आणि BPMC ॲक्ट मी त्या ठिकाणी संपूर्ण पाठ केलेला आहे. त्याचा उपयोग त्यांच्या येणाऱ्या पिढीला निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्ही देऊन. नव्हता ह्याचं महापालिकेत भाजपला फटका बसला असं वाटतं का मागच्या वेळेस सभागृहात? नाही, तसं काय नाही. बाकीचे होतेच ना, सुरेश पाटील होते, बाकीचे शिवानंद पाटील होते, असे अनेक, संजय कोळी होते. हे लोकसुद्धा तयार झालेले आहेत. म्हणजे माझं म्हणणं काय, आमच्यामुळं महापालिकेमध्ये नाही असं नाही. रोहिणीताई आहेत, आता सगळे आता हे जे लोक आहेत हे घडले पाहिजेत, पुढची पिढी घडली पाहिजे. म्हणून त्यांचा आमचं जो ज्ञानार्जन आहे, आमची जी काही तिकडं शिक्षण आहे, जे काही त्यामध्ये आम्ही शिकलो ते पुढच्या पिढीला देऊन आम्ही जर बसलो तर निश्चित भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला सोलापूर शहर हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं गतिमानतेने घेऊन जाण्यासाठी निश्चित मदत होईल असं मला वाटतं. आज मी आणि माझी पत्नी आज दोघांनी मिळून आज भाजपच्या इच्छुक उमेदवाराची मुलाखती होत्या. आम्ही मुलाखत दिलेली आहे आणि आजच्या रोजी मुलाखत घेऊन आम्हाला आश्वस्त करण्यात आलं की तुम्ही काम करा, तुमच्या कामासोबत आम्ही आहे, माझे पक्ष आमच्यासोबत राहील असं आम्हाला आवाहन केलेलं आहे. आपण आतापर्यंत कोणते मुलाखत प्रश्न काय विचारले आज? प्रश्न आम्हाला विचारले, बाबा आजपर्यंत आपण सामाजिक काम काय केलं, पक्षासाठी काय केलं, पक्षाचं काय केलं, पक्षाला काय योगदान दिलं. तर आम्ही सांगितलं पक्षाच्या माध्यमातून जेवढे काय आम्हाला उपक्रम दिलेत आम्ही ठामपणे तो सक्सेस करून आज आम्ही खरं उतरवलं आहे. आज पुढच्या सांगायचं म्हणजे विधानसभेच्या ज्यावेळेस विजयकुमार देशमुख मालकाची निवडणूक होती त्यावेळेस आम्ही SC मोर्चाच्या माध्यमातून मी, माझे मोठे बंधू दत्तभाई कसबे, आमचे SC मोर्चाचे अध्यक्ष प्रवीणजी कांबळे, नारायणजी बनसोडे, आनंददादा चंदनशिवे असा आम्ही एक समिती करून आम्ही समाजात जाऊन सर्वांना सांगून लोकांना, सगळ्या समाजातल्या लोकांना प्रवृत्त करून जे आपल्याला मतदान होत नव्हतं, ज्या भागातून दलित वस्तून मतदान होत नव्हतं त्या भागातून आम्ही जवळजवळ 60 ते 50% मतदान बाहेर काढण्यासाठी यशस्वी ठरलेलो आहोत. तर आज मला सांगायला आनंद वाटतो, आज भाजप पक्षामध्ये काम करायला युवक बहुजन समाजातले आज इच्छुक आहेत ते सांगायला मला सार्थ अभिमान आहे. मी मुलाखत द्यायला प्रभाग क्रमांक 3मधून इच्छुक उमेदवार म्हणून दशरथ खुर्द बाबराव नरसप्पा जमादार. कारण का गेल्या 1985 पासून फुलं असताना मी भारतीय जनता पार्टीचं काम करत आलेलं आहे. त्याच्यानंतर 90 पासून मला पार्टीनं वार्डाध्यक्ष केले 2 वेळा, 1 वेळा मंडलाध्यक्ष केलं आणि भटका जमातीचे शहर अध्यक्ष म्हणून केलं भारतीय जनता पार्टीने. सातत्यानं 4 वेळा झालं मी नगरसेवक म्हणून मी इच्छुक आहे. मला तिकीट मिळालं पाहिजे असं मी पार्टीसमोर अपेक्षा केली. आपल्या प्रभागात आपण आतापर्यंत कोणती कामे केलेली आहेत आणि याच्या पुढे काय करणार आहात? मी समाजकार्य आज 90 साली शरदभाऊ कुलकर्णी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून आपले शरदभाऊ कुलकर्णी होते. सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा ह्या भटक्या जातीविमुक्तांचे मेळावा असू दे, पार्टीच्या संदर्भामध्ये परिस्थिती असू दे, या माध्यमातून डॉक्टर भीमराव गस्तींच्या नेतृत्वाखाली मी 3 जिल्ह्याचे काम केलो पार्टीच्या वतीने. आणि याच्या पुढे मतदारांसमोर कशा पद्धतीने जाणार आहात? आपण आता प्रभाग क्रमांक 6 या वार्डामध्ये समाजकार्य आणि लोकांच्या गटरी असू दे, लाईट असू दे,
बाकीच्या सुखसुविधासाठी मी आता झटून काम करतो त्यांच्यासाठी. आणि अजून एक माझ्या भागामध्ये जवळजवळ मला तालुक्याची जबाबदारी फार मोठ्या प्रमाणात येते. लोकसभा असू दे, विधानसभा असू दे. मी विधानसभाचं प्रचार प्रमुख म्हणून होतो, निवडणूक प्रमुख म्हणून होतो. आणि जिल्ह्याच्या लोकसभेच्या तालुक्यावाईचं डॉक्टर आपल्या भीमराव गस्तीच्या नेतृत्वाखाली जात होतो. आणि आमचे लिंगराज वल्ल्यासाहेब खासदार असताना फार मोठ्या प्रमाणात. संकेत मधुकर क्षीरसागर, प्रभाग क्रमांक 5. आज भारतीय जनता पार्टीच्या मुलाखतीसाठी आम्ही इच्छुकाचा उमेदवार भरला होता. आणि आजपर्यंत आम्ही म्हणजे आमच्या मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही भरपूर सामाजिक, लोकहित आणि एक लोकसेवाचे आजपर्यंत कार्यक्रम घेतले. आणि मी एक युवा म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षांकडे आम्ही इच्छुक फॉर्म भरून इच्छुक उमेदवारीचा फॉर्म भरण्यासाठी आलो होतो. आणि आम्ही एक विनंती करतो की आजपर्यंत जे काय आम्ही सामाजिक कामं केले त्याहून पक्षाच्या माध्यमातून अजून आमच्याकडून ताकदीनं कामं होतील त्यासाठी आम्ही इच्छुक फॉर्म भरून उमेदवारी मागण्यासाठी आम्ही आलो होतो. आणि पक्षाच्या साथीनं आम्ही आजपर्यंत चांगले कामं करू आणि इथून पुढेही चांगले कामं करू यासाठी आम्ही तिकीट पक्षाची उमेदवारी मागण्यासाठी आलो. मुलाखतीमध्ये बूथ क्रमांक विचारले, मतदान केले विचारले, प्रभागामध्ये गणेश उत्सवाची मंडळ केलेली विचारले, त्यानंतर भीम मंडळ केले विचारले, नवरात्रीचे मंडळ केले विचारले, महिला किती आहेत, युवा किती आहेत, हे सगळ्यांची मतदान किती आहेत हे विचारले. आता मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार तुमच्या प्रभागातील? मतदारांना जे काय आजपर्यंत कामं झालेलं नाहीत त्याहून चांगले आजपर्यंत आम्ही कामं करण्याची संधी आम्हाला द्यावी एवढीच मी जे आजपर्यंत घडले नाही त्याहून चांगले कामं करण्याचे आणि एक विजन घेऊन आम्ही येतोय त्यासाठी आम्हाला संधी द्यावी हे इतकं. काय सांगायला तुम्ही मी आनंद जाधव, भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी पक्षाकडे उमेदवार मुलाखत दिली आहे. गेल्या 28 वर्षापासून भारतीय जनता पार्टी वार्डातला बूथचा कार्यकर्ता ते मंडळ पदाधिकारी, शहर पदाधिकारी, मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीचं समन्वय करून पक्षाने ज्या जबाबदारी मला दिल्या त्या मी प्रामाणिकपणे पार पडल्या आहेत. मी नगरसेवक मला पक्षाने यावे आधी 2 वेळा संधी दिली होती, परत पक्षाला आज उमेदवारी मागणी केली. काय ध्येय आहे तुमचं नगरसेवकमध्ये? मी ज्या भागात काम करतो तो संपूर्ण भाग हा झोपडपट्टी परिसर होता. त्या भागात आज आमदार विजयकुमार देशमुख मला त्यांच्या माध्यमातून असेल, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून त्या भागातील संपूर्ण पाणी पुरवठा असेल, संपूर्ण ड्रेनेज असेल, रस्ते असेल, त्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या जवळपास 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. माझा प्रभाग हा स्मार्ट सिटीमध्ये येतो, त्यामुळे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून निधी कामं झाली आहेत. निधी कामं ही आमदार देशमुख मालकाच्या नेतृत्वाखाली पूर्ण केली. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 3 ओपन या कॅटेगरीतून या ठिकाणी आज माननीय शहराध्यक्ष माननीय रोहिणीताई तडवळकर यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे. गेल्या 3 टर्ममधून या ठिकाणी निवडून येत आहे आणि 4थ्यांदा या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3मधून मी उमेदवारी मागतो. काय विकास कामे केली आणि तुम्ही कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर लढायला तयार आहात? गेल्या 8 वर्षापासून प्रभाग क्रमांक 3मध्ये नगरसेवक म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आम्ही काम करतो आलेलो आहे. आणि विकासाचा मुद्दा जेणेकरून मान्य या शहराचे पालकमंत्री माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शहर उत्तर प्रभाग क्रमांक 3 आणि आजूबाजूच्या प्रभागामध्ये आम्ही काम करत असताना वेळोवेळी माननीय विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून आम्ही जनतेचे या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आपला प्रभाग हा संजय कोळीमय झाला असं म्हणतात, ते बरोबर आहे का? संजय कोळी म्हणण्याच्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी बालेकिल्ला झालेला आहे एवढं मला नक्कीच या ठिकाणी सांगायचं. मतदारांना कसे समोर जाणार? गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून लोकांच्या तळागाळामध्ये आणि लोकांच्या सुखदुःखामध्ये आणि भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक 3मध्ये प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी त्यांचे अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यांच्या जोरावरच या ठिकाणी उमेदवारी मागतात. मी मंदाकिनी सुरेश तोडकरी
प्रभाग क्रमांक 5 बाळे आणि बुधवारपेठ, शिवाजीनगर, केगाव इत्यादी भागामधून मी इच्छुकांचा फॉर्म भरलेला होता. आज ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज इच्छुकांची मुलाखत होती. मी 2012 ते 17 नगरसेवक म्हणून मी काम केलेलं आहे. 2017 ते 22 या काळात पण मी नगरसेवक म्हणून एक म्हणजे निवडणूक लढवलेली आहे आणि बाळ्यामध्ये बऱ्याच विकास कामं आतापर्यंत मी माझ्या माध्यमातून या ठिकाणी केलेले आहेत. विकास कामं असतील, जनतेचे वैयक्तिक प्रश्न असतील, सगळ्या कामांत आतापर्यंत मी काम करण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळा हा माझा हद्दवाढ भाग आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून बाळ्यातील महिला इतर ठिकाणी म्हणजे MIDC असेल किंवा इतर ठिकाणी काम करण्यासाठी महिला जातात. तर त्या महिलांसाठी एक घरगुती व्यवसाय किंवा आपल्या बाळ्या भागामध्ये किंवा सोलापूर शहरामध्ये एखादा व्यवसाय व्हावा किंवा ते महिलांच्या हाताला काम मिळावं एवढंच या ठिकाणी मला वाटतं आणि तो दृष्टिकोन समोर ठेवून आज ही निवडणूक लढवण्याचा मी प्रयत्न करते आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज मी मुलाखत दिलेली आहे आणि मला उमेदवारी पक्षाच्या माध्यमातून मिळावी हीच या ठिकाणी विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी बिज्जू संगप्पा प्रधाने. मी प्रभाग क्रमांक 5 कोकण पुरुष या प्रभागातून आज भारतीय जनता पार्टीचे आज इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिलेली आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून साधारणतः 1995 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय सदस्य म्हणून बूथ कार्यकर्ता, त्यात बूथ कार्यकर्त्यापासून युवा मोर्चा असेल, संघटन सरचिटणीस असेल 2012-17 सोलापूर महानगरपालिकेच्या मी निवडणुका पण लढलेल्या आहे. गेल्या अनेक वर्षापासून मला भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कामकाजाची पद्धत किंवा काम करत असताना मी सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना लोकांच्या समस्या काय आहेत त्या समस्येची जाणीव असल्यामुळे मी परत एकदा भारतीय जनता पार्टीकडे मला प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी मिळावी एवढे मी आज पार्टीला मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. कोणत्या मुद्द्यावर आपण आता लढवणार आहे पुढच्या? आमच्या प्रभागामध्ये हा प्रभाग म्हणजे हद्दवाढ प्रभाग आहे. तिथे अनेक म्हणजे रस्त्याच्या समस्या आहेत, ड्रेनेजच्या समस्या आहेत, पाण्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे. त्याचबरोबर ज्या काही सरकारी योजना असतील त्या योजनासुद्धा आपण जनतेच्या मार्फत पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्यानं त्या भागामध्ये प्रयत्न करत असतोय. मी 2017ची निवडणूक झाल्यापासून सुद्धा तिथं नागरिकांशी सातत्याने संपर्क साधून असतो, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि मी ह्याच मुद्द्यावरती पार्टीनं मला उमेदवारी मिळावी आणि जर पार्टीने मला उमेदवारी दिली तर मी चांगल्या मताने विजयी होईल अशी त्यांना मी ग्वाही दिलेली आहे. नमस्कार, माझे नाव सुप्रिया जनार्दन कोलार. मी प्रभाग क्रमांक 5 मधून इच्छुक उमेदवार फॉर्म भरलेला आहे. नमस्कार, मी कुमारी वैष्णवी लावडे, प्रभाग क्रमांक 5 मधून भारतीय जनता पार्टीमधून सर्वात कमी वयाचे उमेदवार म्हणून इच्छुक उमेदवारासाठी अर्ज केला आहे. तरी माझी आई सौ मंजुषा विलास डोईफोडे ही 2017 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहे. परंतु काही कारणास्तव तिला हा फॉर्म नाही भरता येत म्हणून तिच्या वतीने मी हा फॉर्म भरते. तरी युवा नेतृत्व म्हणून मला संधी द्यावी अशी विनंती. जर का संधी दिली तर त्या संधीचं सोनं नक्कीच करते. कोणत्या मुद्द्यावर इलेक्शन लढवायचं तयारी केलेली आहे? कोणत्या मुद्द्यावर म्हणजे काय कामे करणार, मुद्दे काय? म्हणजे ते जनतेचे प्रश्न सोडत म्हणजे रस्त्याचा म्हणा किंवा त्यांना गुड इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे असते, सामाजिक कार्य, त्यांचं ड्रेनेज लाईन किंवा रस्ते, वुमन सेफ्टी किंवा अजून असे वेगवेगळे कार्य करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये सध्या मी आलेलो होतो आणि त्या ठिकाणी वर्गातून SC पुरुष काय विचार या ठिकाणी लोकसंख्या किती आहे, महिला किती आहेत, पुरुष किती आहेत? नमस्कार, मी सिव्हिल इंजिनियर उमेश दशरथ चव्हाण, प्रभाग क्रमांक 3 मधून भाजप कार्यालयामध्ये परवा दिवशी अर्ज दाखल केला होता. आज मुलाखतीसाठी आला असता शहराध्यक्षांनी माझा मुलाखत घेतला. शहराध्यक्षांचं असं म्हणणं होतं की इच्छुक म्हणून अर्ज भरला, तुझ्या भागातल्या ॲक्च्युअल समस्या काय आहेत? मी अध्यक्षांना सांगितलं माझं वय 36, मी जवळजवळ 18 वर्षापासून भाजप पक्षाला मतदान करतोय. तेव्हापासून माझ्या भागातील तरुणांना जर रोजगार मिळाला पाहिजे होतं ते आजपर्यंत कुठलाही नेता देऊ शकला नाही माझ्या भागातला. म्हणून मी एक तरुण म्हणून, एक सुशिक्षित म्हणून आज युवकांचा हात बळकट करण्यासाठी मला उमेदवारीची मी इच्छा व्यक्त केली. शहराध्यक्षांनी असं म्हणलं की आमचा एक सर्वेची टीम आहे, त्या सर्वेमध्ये जर युवकांच्या संधी द्यायची आली
तर त्यावेळेस आपला विचार करण्यात येईल. मॅडमच्या मी निदर्शन सांगितलं की परवानगा मुख्यमंत्री इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते 35 वर्षाच्या युवकांना 30% युवकांना आम्ही महापालिकेत संधी देऊ. हे मॅडमला सांगितलं की त्या 35%मध्ये आम्ही फिक्स बसतो. वय पण आमचं 35च आहे. त्यात आम्हाला त्यात उमेदवारी द्यावी आणि पक्ष आमच्यावर न्याय देईल आणि उमेदवारी देईल आणि यामुळे माझ्या भागातील लोकांना चांगला रोजगार निर्मिती मी करून द्यायचं एक इच्छा व्यक्त केलो. ती संधी मला पक्षाने द्यावी. नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 3 मधून इच्छुक म्हणून फॉर्म भरला होता. आज पक्षाच्या वतीने मुलाखती होते. मुलाखतीचा कार्यक्रम होता आणि अध्यक्षांकडे मुलाखती माहिती विचारली किती वर्षापासून. जवळजवळ मी 36 वर्षापासून काम करतो, त्यामुळे अध्यक्षांनी त्यांनी फारसं विचारले, त्यांना सगळी माहितीच आहे. तरी पण प्रभागाची माहिती घेतली. एकूण मतदार किती आहेत, काय समाजवाईज संख्या आहे, महिला किती, पुरुष किती आणि साधारण काय डोक्यात आहे, काय काय करू शकतो. गेली अनेक वर्ष पक्षासाठी झटतोय, निष्ठेने काम करतोय, अनेक वर्षाचं समर्पण आहे, त्याग आहे. त्यामुळं संधी मिळावी अशी विनंती केली. पाहूया काय पक्षाचं नाव सांगून सुरू करा. मी सीमा सुरेश शिंदे, प्रभाग क्रमांक 5 येथून भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयामध्ये मी आज मुलाखतीसाठी इथे आलेले आहे. काय काय तुम्हाला विचारतात? प्रभागामध्ये मतदारसंख्या किती आहे, पुरुष किती आणि महिला किती हे विचारलं आणि प्रभागामध्ये तुम्ही विकास कामे काय केलेत, महिलांसाठी काय म्हणजे आहे. मुलाखतीसाठी आज कार्यालयामध्ये आलो आज. काय काय विचारलं? मी PSP का सोडलो म्हणजे आम्ही आता 5-6 वर्ष झालं आम्ही भाजपमध्ये आलो. आता भाजपमध्ये प्रवेश केलो आणि भाजपने तिकीट नाही दिलं तर तुम्ही घरी बसणार का दुसऱ्या पक्षातून फॉर्म भरणार म्हणजे. भाजपने तिकीट नाही दिलं तर आम्ही घरी बसू पण दुसऱ्या पक्षातून फॉर्म भरणार नाही म्हणून मी एवढं सांगितलं. ओके. नमस्कार, माझं नाव स्वाती सुभाष बिराजदार. मी प्रभाग क्रमांक 1 मधून इच्छुक उमेदवार आहे आणि नवीन कार्य करण्यासाठी एक सुशिक्षित उमेदवार हवा आहे. त्यामुळं मी त्यासाठी कॅपेबल आहे आणि आतमध्ये इंटरव्ह्यूमध्ये तेच विचारलं की आम्ही सुशिक्षित लोकांनाच प्राधान्य देणार आहे. त्यामुळं जर मला संधी मिळाली तर नक्कीच मी संधीचं सोनं करेन. नमस्कार. शीतला झाडे. आतमध्ये मुलाखतीला काय काय विचारलं? प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारीचा अर्ज दाखल केले आणि मला त्यांनी प्रभागाची लोकसंख्या विचारली आणि जास्तीचं लोकसंख्या विचारली आणि परत जर तुम्हाला फॉर्म तिकीट दिलं. शीतल धर्मपाल सर्वेवर मी प्रभाग क्रमांक 4 ह्या भागात फिरायला तयार आहे. माझे मिस्टर गेले 20 वर्ष कार्य करत आहेत. त्यांना हातभार म्हणून यावर्षी मी इच्छुक आहे. प्रश्न विचारले जर तुम्हाला तिकीट मिळालं तर तुम्ही निवडून याल का. मी त्यांना सांगितलं 100% आम्ही वॉर्ड रचना वगैरे विचारली. काय काय मुलाखतीला काय विचारलं? मला व्यवसाय काय विचारलं, घरात माणसं किती आहेत विचारले, तुम्ही काय करताय विचारले आणि गेल्या वेळेला तुम्हाला किती मतदान पडलं हे विचारलं. प्रभाग 5 म्हणून ओबीसी महिला म्हणून इच्छुक आहे. मी कुमुद भीमाशंकर अंकारम. मी कोठे घराण्याची मुलगी. आमच्या रक्तातनंच हा वारसा आलेला आहे सर्वांना आणि मी याच्या पहिला 2012ला प्रभाग क्रमांक 3 म्हणजे त्यावेळेचा 15 याच्यामधनं मी निवडून आले होते. त्यावेळेला बरीच कामं मी प्रभागात केली. इव्हन शेवटच्या टर्मला माझी 40 लाख रुपये शिल्लक राहिले. असं एका सुद्धा बोर्डमध्ये की कामं नाहीत. रोड म्हणा, फरशीकरण म्हणा, पेवर ब्लॉक म्हणा, प्रत्येक मंदिर समोर, मस्जिदच्या समोर त्यावेळेला रोड खूप खराब होते. कुठंही रस्ते नव्हते 3 नंबरमध्ये. प्रत्येक गल्ली बोळात मी रोड केलेत. लाईटची व्यवस्था होती मग त्याच्यात अजून तसं डेव्हलप केलं. कन्ना चौकचा पुतळा वर्षानुवर्ष पडून होता. ते आपल्या खरं बघितलं तर क्रांतीवीर आहेत पण त्याच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. कितीतरी आमदार खासदार होऊन गेले पण त्या लक्ष नव्हतं. पण ज्यावेळेला मी निवडून आले तेव्हा पहिला कन्ना चौकचा पुतळ्याचं सुशोभीकरण केलं आणि तिथला पाण्याचा प्रश्न खूप मोठा प्रश्न होता. कारण पाणी हे आपल्या
भवानी पेठच्या इथं येत होतं आणि बाकाईचं कलेक्शन इथे लास्ट होतं. पाण्याचं प्रेशर कमी असायचं, लोक अक्षरग्रस्त होते. पहाटे 4 वाजल्यापासून लोक हाका मारायची की आमच्याकडे पाणी येत नाही. मग त्यावेळेला काळन पाटील साहेबांना धरून ते सगळा सर्वे केला का पाणी येत नाही आणि त्याच्यावरती तोडगा काढून आम्ही पाईपलाईन मोठी घालून टप्पा चेंज केला. त्यामुळे आस्था गयत मी आता 2012 ते 17 आता 17 ते आता 24-25 आहे, पण अजून सुद्धा तिथं पाण्याचा कुठलाच प्रश्न राहिलेला नाही. लोक अजूनही आठवण करतात की मॅडमनी जाता जाता पण एवढं चांगली सोय केली की आम्हाला पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. आणि लोक सगळं सांगत राहिले की तुम्ही यावेळेला 3 मधनंच उभा राहा मॅडम. त्याच्यानंतर मी 2017ला परत 11 प्रभागमधनं निवडून आले. घरकुलमधला तो प्रभाग होता, तिथे सुद्धा अण्णाच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे सुद्धा भरपूर कामं केली. कारण तो हद्दवाड भाग होता, तिथं कितीही आपण बजेट आणू कमी पडत होतं, पण अण्णा होते, अण्णाच्या हाताखाली आम्ही तिथं बरंच कामं केली. इव्हन समाज मंदिरं बांधलेली आहेत, रोड म्हणा, लोकांची कुठल्या सोयी असतील ते केलेल्या आहेत. त्यामुळे तिथं सुद्धा आम्हाला सगळ्यांचा हे आहे की तुम्ही इथं या, परत या. मग आता श्रेष्ठी ठरवतील. आज आम्ही तर मुलाखत दिलेली आहे, 3ला दिलं तर 3ला, 10ला दिलं तर 10ला. म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर विजय हा तुमचा नक्की आहे असं समजायचं. 2000 मला आता 19ला मी महिला बाल कल्याण सभापती होते. त्यावेळेला सुद्धा मी शहरासाठी मी असं नाही की मी उत्तरची नगरसेविका आहे म्हणून केलं, तर मी मध्य दक्षिण सर्व भागामध्ये मी कामं केलेली आहेत. महिला बाल कल्याणमधनं महिला सक्षमीकरणासाठी त्यांच्या हाताला काम दिलेलं आहे. सुकन्या योजना राबवली, जी आतापर्यंत कुणीच राबवली नव्हती, ती सुकन्या योजना राबवली आहे. महिलांना बोंडे म्हणा, शिवण क्लास म्हणा, ब्युटी पार्लर फ्री ऑफ कॉस्ट शिकवलं. त्याच्या व्यतिरिक्त हँडलूमचं आपण वॉल हँगिंग बघतो, जे सोलापूरचं जुनं हे आहे, तर त्याला सुद्धा आम्ही महिलांना हँडलूमचं आपल्या विद्यापीठामधनं प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला आम्ही काम दिलेलं आहे. त्यामुळे आज महिलांमध्ये माझं लोकांना की आहे की तुम्ही परत या मॅडम, तुम्ही आलं की आमच्या हाताला काम मिळतं. त्यामुळे सगळ्यांच्या खातर मी वेळाला परत उभा राहत आलेले आहे. आणि भाजप पक्ष हा खरं शिस्तीचा पक्ष आहे, ते मला 100% तिकीट देतील याला विश्वास आहे. माझं नाव तारक राजाभाऊ कावळे. मी प्रभाग क्रमांक 4D मधून भारतीय जनता पार्टीसाठी यावेळी उमेदवारी करता मी इकडे अर्ज मागणी केली आहे आणि तिकडून उभारण्याची मला संधी द्यावी याकरता मी आज इथे आलेलो आहे. प्रभाग क्रमांक 4 हा पश्चिम मंगळवारपेठ, पूर्व मंगळवारपेठ, माळीवेस हा पूर्ण भाग व्यापारी बहुल सगळे लोकांचा भाग आहे. त्याच्यामध्ये एक 36,000 पूर्ण लोकसंख्या असून 32,000 लोकांची तिथं मतदानचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये 16,000 महिला, 16,000 पुरुष. त्यापैकी जातीन्याय पाहिलं तर आपण लिंगायत समाज 14,000, त्याच्या खालोखाल मारवाडी, ब्राह्मण आणि आमचा मुकुंदनगरमधला आमचा अजितभाऊचा समाज आणि नंतर वडार समाज हा सगळा बहुसंख्येने तिथं आहे. आणि मुख्यतः करून व्यापारी भाग असल्यामुळं, आम्ही मुळात व्यापारी असल्यामुळं माझं आडनाव कावळे आहे. बाकी मागील 1992 पासून आम्ही राजकारणात सक्रिय आहे. भारतीय जनता पक्षाचं काम आम्ही निष्ठेने करतो. यापूर्वी माझे काका त्या भागातले नगरसेवक, महानगरपालिकेवर पडतो विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे बाळवेस भागातील विजयी चौक, भाजपचा बालेकिल्ला हा बाळवेस भाग विजयी चौक, त्यावेळी प्रमोद महाजन यांनी त्यावेळी नाव दिलेलं आहे. लहानपणापासूनच प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे यांचा आमच्या घरी येण्याचा राबता असल्यामुळे त्या सगळ्याच्या सहवासात मुंबईला महामेळाव्याला आम्ही लहानपणी काम केलेलं, महामेळाव्याला पण जाऊन आलो आहे. पूर्वीपासून आमचं पूर्ण भाजपाच्याच घरात काम झाल्यामुळं भाजपाची पूर्ण कार्यपद्धती वल्लाळ साहेबापासून आजपर्यंत आम्हाला माहिती आहे. आता आम्ही व्यवसायात व्यवस्थित सेटल झालो. आम्ही या भागात, आमच्या प्रभागात राजकारणी पद्धतीने काम न करता व्यवस्थित एक पॉझिटिव्ह आदर्श नगरसेवक कसा असावा, भारतीय जनता पार्टीची प्रतिमा अजून कशी उंचावेल असं या पद्धतीने काम करून एक आधुनिक व्हॉट्सअप पद्धतीने किंवा कुठल्याही राजकारणी पद्धतीने काम न करता निस्वार्थी काम करून आम्ही पुन्हा प्रामाणिकपणाप्रमाणे आम्ही काम करू. एवढ्या या तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो व आपल्या जनक्रांती चॅनल, ई न्यूज चॅनलला तुमच्या या कार्याला शुभेच्छा देतो. नमस्कार, मी प्रवीण अशोक कांबळे, प्रभाग क्रमांक 2. अनुसूचित जाती पुरुषासाठी जो राखीव प्रवर्ग आहे 2A, त्यातून मी आत्ता माझी मुलाखत या ठिकाणी दिलेली आहे. जे आहे ते कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवत आहे सध्याला? भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा एकच मुद्दा आहे, तो म्हणजे विकासाचा. आणि नरेंद्र मोदी जसं म्हणतात की सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास, याच मुद्द्यावर, केवळ विकास आणि विकास याच मुद्द्यावर आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. आणि आपण आपल्या प्रभागात आत्तापर्यंत काय काय कामं केली की तुम्हाला लोकांनी निवडून द्यावी? भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी मागील 10 वर्षापासून या पक्षामध्ये काम करतो.
हे काम करत असताना मी प्रदेश पातळीवर अनुसूचित जाती मोर्चाचा सदस्य, अनुसूचित जाती मोर्चाचा शहराचा सरचिटणीस आणि अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहे. दलित समाजामध्ये म्हणून अनुसूचित जातीमध्ये भारतीय जनता पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आजपर्यंत अविरत प्रयत्न केलेले, त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचाच निकाल, त्याचेच फळ म्हणजे जे मागच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाला अनुसूचित जातीची भरघोसाची मते मिळाली. भारतीय जनता पक्षाचा विचार हा आज तळागाळापर्यंत आणि अनुसूचित जातीच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलेला आहे, याचं मला समाधान. तरी पण तुमच्या भागातील काही जणांचं असं म्हणणं आहे की भागात अजून कामे झाले नाही, तुम्ही त्यांना कसं सामोरे जाणार? प्रभाग 2मध्ये शहरातल्या जर तुलनात्मक बघितलं तर आजपर्यंत सगळ्यात जास्त कामं प्रभाग 2मध्ये झालेली आहेत. बरोबर, आता म्हणत असेल की कामं झाली आहेत, त्यांचं काम आहे, त्यांच्याकडे दुसरा मुद्दा पण नाही, पण सगळ्यात जास्त कामं झाली असेल तर प्रभाग 2मध्ये विकास कामं झाली. आता आपली रणनीती कशा मतदारांना केवळ आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी त्यांच्यासमोर जाणार आहे आणि आजपर्यंत केलेली कामं भारतीय जनता पक्षाचं जे केंद्रात सरकार आहे, जे राज्यात सरकार आहे, जे ट्रिपल इंजिन सरकार आज ज्या गतीनं काम करते, हे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी अंत्योदय ही संकल्पना राबवत आहे आणि विविध योजना या आम्ही या जनतेला दिलेल्या आहेत. त्या विकासाच्या कामाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाणार आहे आणि मताचा जोगवा आम्ही म्हणजे आपण फक्त विकासाच्या मुद्द्यावरच केवळ विकास, या देशाचा विकास होणंच हेच भारतीय जनता पक्षाचं अंतिम ध्येय आहे. धन्यवाद. माणिक आसंदे उर्फ बाळासाहेब आसंदे. मी भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता आहे. माझ्या वार्डामध्ये मला कुठलंही पद नसताना मी माझ्या वार्डामध्ये लाईट लावण्याचं काम केलेलं आहे. जिमचं काम केलेलं आहे. रस्तेचं काम केलेलं आहे. काही शौचालय, काही गरीब लोकांना शौचालय नव्हते, त्यांना शौचालय उपलब्ध करून दिलेलं आहे. काही गरजू महिलाला सिव्हिलमध्ये त्यांना रुग्णसेवा केलेली आहे. कोरोना काळामध्ये कुणाला बाहेर पडता येत नव्हतं, त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांची अडचणी सोडवण्याचं मी काम केलेलं आहे. त्यांना कुणाचं सामुदायिक विवाहामध्ये त्यांना काय लागेल ते आपण मदत केलेलं आहे. अजून भारतीय जनता पार्टीनं कुठलीही घोरगल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावण्यात येत नव्हतं. तिथं मी भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे काम केलेलं आहे. तिथं काँग्रेसचा बालेकिल्ला असताना तिथं मी भाजपला, भारतीय जनता पार्टीला वेळोवेळी तिथं मी लीड दिलेला आहे. त्यामुळं मला ह्यावेळेस माझा विचार केला जाईल एवढी मला खात्री आहे. पक्षाने जर नाही दिलं तरी बी मी पक्षाचंच ही काम करेन एवढी. जय भीम. मी माजी नगरसेविका वंदना अजित गायकवाड. गेली 5 वर्ष 7 ते 8-9 वर्ष झालं मी विकासाची कामं केलेली आहेत. माझा स्लम एरिया होता, पण त्या स्लम एरियाला मी एकदम चांगलं सुशोभीकरण केलेलं आहे. मालकांच्या निधीतून, आमदारकीच्या याच्यातून माझ्या प्रभागाचा पूर्णपणे विकास मी आणि माझे मिस्टर अजितभाऊ गायकवाड यांच्या मार्फत झालेला आहे. आणि आत्ताच आम्ही भारतीय जनता पार्टीचा फॉर्म भरला आणि आज इंटरव्ह्यू मुलाखत केली आहे. त्या मुलाखतीवरून मी असं सांगू इच्छिते की माझ्या कामाचा आणि मी केलेल्या विकासाचा विचार करून पक्षश्रेष्ठींनी माझा विचार करावा आणि मला तिकीट द्यावं, ही पण मी मागणी इथं करते. आणि आता इथून पुढं पण जे काही विकासाची कामं राहिली असतील चुकून, कारण आतापर्यंत 90% मी पूर्ण काम माझ्या प्रभागामध्ये केलेलं आहे आणि इथून पुढं जर काही राहिलं असेल तर ती पण कामं मी पूर्ण करणार आहे. त्यामुळं पक्षश्रेष्ठींनी माझा विचार करावा. मालकांनी किंवा पक्षाने जी काही कामं दिलेली आहेत ती आम्ही पूर्णपणे केलेली आहेत. माझ्या एरियातून भाजपला 50 ते 60 सुद्धा मतदान मिळत नव्हतं, पण मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि निवडून आले तेव्हा प्रत्येक भागामधून कमळाला मतदान झालेलं आहे. याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते, पण त्यांनी विकास केलेला नव्हता. ज्यावेळेस मी 2017ला निवडून आले त्यावेळेस माझ्या प्रभागाचा पूर्णपणे विकास मी केलेला आहे. रस्ते, लाईट, ड्रेनेज आणि नळ प्रत्येकाच्या घरोघरी दिलेला आहे. त्यामुळं पक्षाने या गोष्टीचा विचार करावा आणि आपला पक्ष वाढवण्याचं कामही आम्ही दोघांनी केलेलं आहे. आमच्या प्रभागामध्ये आता प्रत्येक ठिकाणी कमळ आणि कमळ हेच फुलणार आहे, याची शाश्वती मी देते. जय भीम.
नमस्कार, मी चंद्रकांत गोविंदलाल तापडिया, प्रभाग 3 मधून मी माझं आज प्रतिनिधित्व अर्ज भरलेला आहे. मी आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा 25 वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीने मला जे जे काम दिलं, मला उपाध्यक्षपदी दिलं, उपाध्यक्षपदी मी काम केलो, कोषाध्यक्षपद दिलं, कोषाध्यक्षपदी काम केलो. आता मला उद्योग आघाडीचं संयोजक केलेलं आहे. उद्योग आघाडीचं सोलापुरात मी उद्योग आणायचं पूर्ण 100% भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांच्या सानिध्यात राहून जास्तीत जास्त सोलापुरात उद्योगधंदे कसे येतील त्याचा मी 100% प्रयत्न करणार आहे. आणि सोलापुरात IT पार्कचं जे आता सध्या चाललेलं आहे त्या IT पार्कमुळे सोलापूरचा चेहरा मोहरा 100% बदलून जाईल असा माझा कयास आहे. आणि सोलापूरसारखं सिद्धरामेश्वराच्या नगरीत आपले आज जेवढे लोक आहेत सगळे आनंदी आहेत. आणि भारतीय जनता पार्टीच्या इलेक्शनमध्ये मी मारवाडी समाजातर्फे उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आणि मी प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कितीतरी शिबिरे घेतलेली आहेत आणि उद्योग मेळा घेतलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फेमस 10 मिल उद्योग समूह सोलापुरात वाढीस लागलेला आहे. आणि शेतकऱ्याच्या कांद्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दिलीपजी माने यांना आम्ही आता सभापती झालेले आहेत. त्यांच्या मार्फत आज जयकुमारजी गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसला सांगून आम्ही तिथं कांद्याचं भव्य मार्केट करायचं तयारी आहे. आणि आम्ही सगळेजण मारवाडी समाज भारतीय जनता पार्टीची आहे. 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आहे. आमचा शेवटचा उमेदवार विजय बजाज आमच्या 25 वर्षापूर्वी झालेला आहे. त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये एकही स्थान आम्हाला मारवाडी समाजाला मिळालं नाही. म्हणून माझी नम्र विनंती आहे की मारवाडी समाजाचा 100% उपयोग करून घ्यावा. कारण भारतामध्ये जी मारवाडी समाजाची GDP आहे ती माझ्या अंदाजानं 45 ते 50% आहे. म्हणून मारवाडी समाजाचा 100% विचार करावा ही नम्र विनंती. नमस्कार, मी योगेश रेवंत सिद्धगिराम, मी प्रभाग 3चा इच्छुक उमेदवार. आज मी इंटरव्ह्यू घेऊन आलो आहे. मी प्रामुख्याने पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. 2012 पासून पक्ष कार्य करत आहे. 2020 पासून मी पक्षाचा पदाधिकारी आहे. आणि त्याचबरोबर समाजकार्याची आवड असणारा एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून मी माझ्या भागात प्रचलित आहे. माझा परिचय सांगताना मी बाल स्वयंसेवक, त्यानंतर विश्व हिंदू परिषद बजरंग दल येथे माझं कार्य केलं, महाविद्यालयीन प्रमुख होतो. त्यानंतर 2020 पासून पक्षाच्या कार्यात सक्रिय, 2020ला सोशल मीडिया प्रमुख, 2024ला लोकसभा सोशल मीडिया प्रमुख, वॉर रूम हेड होतो मी. त्यानंतर हे सोबतच या सर्व गोष्टींसोबतच समाजकार्य माझं कायम चालू असतं. माझ्या प्रभागातल्या नागरिकांच्या अडचणी असेल, त्यांना अत्यावश्यक सेवांचं वाटप असेल, KYCचे शिबिर असतील. आता मी KYCचे शिबिर घेतलेले आहेत, 10 आरोग्य शिबिर घेतलेले आहेत. अशा कडाक्याच्या थंडीत लोकांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी मी आरोग्य शिबिरही घेतलेले आहेत. सर्व ते आपण सर्वजण बघितलं असतालच. तरी याचबरोबर माझ्या प्रभागात लिंगायत समाजाची लोकसंख्या ही वीरशैव लिंगायत समाजाची लोकसंख्या ही 12,000च्या वर आहे. तरी मागील 40 वर्षात लिंगायत समाजाला नेतृत्व भेटलं नाही. त्यामुळे मी लिंगायत समाजाला नेतृत्व देण्यासाठी, लिंगायत समाजाचा आवाज महापालिकेत मांडण्यासाठी मी पक्षाला लिंगायत समाजाचं नेतृत्व म्हणून मी पक्षाला तिकीट मागत आहे. तरी पक्ष मला न्याय देईल ही माझी अपेक्षा आहे. मी प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये मी इच्छुक आहे. त्याची मागणी मी पक्षाला केली. आज मुलाखतीत काय आज मुलाखतीमध्ये मला त्यांनी विचारलं की साधारण मूलभूत गरजा काय आहे, प्रभागाची रचना कुठपर्यंत आहे, प्रभाग कसा असेल आणि तुम्ही नवीन सुविधा प्रभागामध्ये द्यायची तुमची संकल्पना काय आहे. तर मी त्यांना सांगितलेलं आहे की संकल्पनेमध्ये माझ्या डोक्यात आहे की चांगला डेमो वार्ड कसा असावा हे माझ्या कल्पनेच्या माध्यमातून मी देणार. आणि मूलभूत गरजांवर सर्वप्रथम मला लक्ष राहणार आहे. आमचं कामच ते आहे तर आम्हाला ते करणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त मुलांना जे उद्योग व्यवसायाचं आहे त्याच्यावरही माझं भर जास्त आहे. पक्षाचे निर्णय घेईल, मालक जे निर्णय देतील त्या निर्णयाला मला मान्य. नमस्कार, मी दत्तात्रय नागनाथ बडगू,
मी प्रभाग 3साठी इच्छुक आहे. तर मी प्रभागात गेल्या 10 वर्षापासून मी पक्षाचं काम करतो. पक्षाने मला यावेळी मला प्रभाग 3 म्हणून संधी दिल्यास मी अनेक आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व सरकारी योजना जे राबवलं त्याचं मी पुन्हा एकदा मला संधी दिल्यास मी त्यापेक्षा जास्त जोराने काम करेन. प्रभागाच्या विकासासाठी मी झटेन व रोजगार जे आता आपल्या प्रभागात पद्मशाली समाज जास्त आहे तो महिलांसाठी काहीतरी उद्योग आणण्याचा प्रयत्न मी महापालिकेच्या माध्यमातून करणार आहे. त्यासाठी मला पक्षाने एकदा संधी द्यावी अशी मी काय काय विचारलं मुलाखतीत मला विचारलं की प्रभाग रचना माहिती आहे, प्रभाग किती आहे, प्रभागात फिरताय का, प्रभागात फिरतोय, प्रभागात तुम्ही माझ्या नावाची चर्चाही करू शकता, माझ्या नावाची सर्वेही करा. तर पक्षाने जर त्यात माझं सर्वेत नाव आलं तर तुम्हाला उमेदवार देऊन असे अध्यक्ष वनिताई तळगावकर यांनी सांगितलं. मी अनेक रोजगार मेळावे आमदार विजयकुमार देशमुख मला यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळावे, आरोग्य शिबिर असे अनेक मी प्रभागात गेल्या 10 वर्षापासून मी काम करतो. पक्षाने मला एकदा संधी द्यावी, त्या संधीचं मी सोनं करेन एवढंच मी सांगितलं. मी दशरथ उर्फ बाबुराव नरसप्पा जमादार प्रभाग क्रमांक 3मधून इच्छुक उमेदवार आहे. मी आत्ता मुलाखत घेऊन आले. 1985 पासून पुलोद आघाडीपासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे आणि 2 वेळा पार्टीने मला वार्ड अध्यक्ष दिले, 1 वेळा मंडल अध्यक्ष म्हणून आहे आणि परत शहर अध्यक्ष म्हणून भटक्या जातीमध्ये शहराध्यक्षपद दिलं. आज जवळजवळ 5व्यांदा झालं मी विजयकुमार देशमुख मालकांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं काम करतो. म्हणून यावेळी मला प्रभाग क्रमांक 3मध्ये तिकीट मिळावं आणि मिळेल असं मी आशा बाळगतो. आज प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी करलो होतो. त्याच्या मुलाखतीसाठी आलो तर सर्व काही जे माहिती पत्रांचं 2012 पासून मी त्या प्रभागात कंटिन्यू नगरसेवक म्हणून निवडून येतो आहे. तर माझी तिथे 2 टर्म आहे माझ्या त्या प्रभागात झालेल्या आहेत. मध्ये काही प्रश्नाचं होतं 4 वर्ष तर कंटिन्यू मी तिथे आहे. तर माझा तिथं ध्येय आहे, माझं क्लेम आहे या वर्षीसुद्धा मला त्या प्रभागातून निवडून द्यावे. 2 टर्म विजय झाले. प्रभागातील कामेसुद्धा आम्ही त्या धर्तीवर केलेलं आहे. 4 वर्ष जरी प्रशासक जरी असलं तर मान्य विजयकुमार देशमुख मला त्यांच्या माध्यमातून भरपूर निधी आणून त्या भागात आम्ही निधी खर्च केलेलं काय विचारणं काय केलं जातीय प्रभाग, जातीय रचना, बाकीचे निवडण्याचे संकेत कसे काय 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 कुंडले आले काय ते मागचे 2 टर्म कसं विजय झाला तर या टर्म कसं तुम्ही विजय येतात त्याची सांगितलं. त्या पद्धतीने त्यांना रूपरेषा पक्षाला सांगितलं. पाटील केगाव रिटायर PS सुनबाई आणि मी वार्ड क्रमांक 5मध्ये इच्छुक म्हणून भरलेला आज मुलाखत सुरू आहे. आणि 1917 पासून आमच्या या भागात पाळे केगाव या भागासाठी काम करतो. भाविक वारकरी संघटनेत कायदेशीर सल्ला. नमस्कार, मी शिवराज राजकुमार पवार प्रभाग क्रमांक 4मधून 4B OBCमधून मी तिकीटची मागणी केलेली आहे. तर जवळपास आम्ही 18 ते 20 वर्ष झाले आम्ही भाजपचं काम करतो. तर भाजप कार्यालयामध्ये येऊन आत्ता आम्ही मुलाखतीसाठी आलतो. मुलाखतीत येऊन आलो आत्ता. तर भाजप अध्यक्षांना एकच विनंती आहे, जवळपास आमचे वडील आजपर्यंत 40 वर्ष झाले काम करत आहेत भाजपचं. तर आम्ही 18 ते 20 वर्ष झाले आम्ही काम करतो. तर भाजप कार्यालयाला घेऊन आम्ही भेट देऊन गेलो होता. तर सगळ्यांना एकच विनंती आहे की आमच्या समाजाला जवळपास आज 20 वर्ष झालं समाजाला तिकीट मिळालं नाही आहे. त्यावेळी आमच्याकडे विचार करा. मला काय विचार करू तुम्हाला विचार बोल नाव सांगू. आज भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारांचं मुलाखतीचं इथं ठरलेलं कार्यक्रमासाठी आज आम्ही उपस्थित राहिलो. ते प्रभाग क्रमांक 1मधून मी प्रभाग क्रमांक 1D सर्वसाधारण पुरुषमधून मी इच्छुक उमेदवार म्हणून पक्षाकडे मी मागणी केलेलं आहे. तर पक्षाच्या गेले 10 ते 12 वर्षापासून मी एकनिष्ठेने काम करत आहे. शेळके भागामध्ये
भाजप वाढीसाठी कुठल्याही पदाचं अपेक्षा न करता या भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी आम्ही काम करत आलेलो आहोत. तर जे गेल्या लोकसभा असू दे किंवा विधानसभा असू दे, पक्षाने जे म्हणजे जबाबदारी आम्हाला दिलेल्या आहेत ते आम्ही एकनिष्ठेने पार केलेलं आहे. आणि शेळगे भागामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही लोकसभेला देखील आणि विधानसभेला देखील मोठ्या प्रमाणात लीड आम्ही आमच्या भागातून दिलेला आहे. त्या पक्षाच्या कामाच्या जोरावर आज आम्ही पक्षाच्या अजेंडा घेऊन आम्ही शेळगे भागात कार्य करत आहे. आणि आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्याकडे आम्ही गेले 10 ते 12 वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 15 वर्षापासून एक सामाजिक कार्याचा धडाका आम्ही या शेळगे भागात केलेला आहे. त्यामध्ये युवकांचा असू दे किंवा महिला वर्गांसाठी असू दे, या शैक्षणिक या असे विविध सामाजिक उपक्रम आम्ही राबवलेला आहे. तर जेणेकरून या सर्वांना मी विनंती करतो पक्षाला की या शेळगी भागामध्ये हातवाढ भाग होऊन जवळपास 25 ते 30 वर्ष झालं जसं विकास व्हायला पाहिजे तसं विकास अजूनपर्यंत झालेला नाही. प्रभाग क्रमांक हे जसं हातवाढ आहे त्याच प्रकारे आज देखील आहे. तर पक्षाने यंदा बदल घडवावा आणि पक्षाने जे काम करणार आहे पक्षासोबत, जे पक्षासाठी या भागात नेहमी म्हणजे पक्षासाठी आणि जे जबाबदारी देतील ते काम करण्यासाठी युवक असतील त्यांना प्राधान्य पक्षाने द्यावं अशी पक्षाकडे विनंती आहे. की आज 10 वर्ष झालं एक नगरसेवक आहे, कारण आज ते पक्षासाठी कुठल्याही प्रकारचं काम आम्हाला तर दिसून आलेलं नाही. कारण जनता बोलतंय हे ते पक्ष बघून घेतील, कारण पक्ष देखील सर्वे करत आहे, त्या सर्वेत निष्पन्न होईल. आणि आम्हाला विनंती आहे पक्षाला की पक्षाने जास्तीत जास्त करून पक्षासाठी जे काम करतील त्यांना संधी द्यावं आणि पक्षासाठी अहोरात्र आम्ही काम केलेलं आहे. तर पक्षाने आम्हाला न्याय द्यावं. विद्यमान नगरसेवक हे अविनाश पाटील आहे. गेले 10 वर्षापासून त्यांनी या शेळगी भागाचा नगरसेवक म्हणून कार्य करत आहेत. तर नक्कीच यावेळेस आम्ही पक्षाकडे विनंती केलेलं आहे की बदल व्हावं. हे पक्षाने देखील दखल घेतलेलं आहे, पक्षाने देखील विचार करत आहे. तर पक्षाचं आम्ही जरूर पालन करू. पक्ष जे आदेश देतील ते आदेशाचं आम्ही वाट बघतो. काम काय केलं विचारले का? विचारले ना, म्हणजे चालू नगरसेवकाचं काम कसं आहे तुमच्या भागात आणि जे सत्य परिस्थिती आहे लोकांचे जे म्हणणं आहे ते आम्ही सांगितलेलं आहे. म्हणजे काम केले काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती म्हणजे आपले जे शासकीय योजना आहेत, जे लाडकी बहीण आहे किंवा आज पंतप्रधान आवास योजना आहे, कामगारांचे जे शिबिर आहे, अनेक असे सरकारी योजना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. पक्ष सांगितलं की प्रत्येक कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, पक्षाचे काम वाढवलं पाहिजे, संघटित करा, पक्षासाठी युवकांची बैठक घ्या आणि पदयात्रा घ्या. हे कुठल्याही प्रकारचा आज त्या नगरसेवकाच्या माध्यमातून झालेलं नाही. आम्ही कुठलं पद न घेता विधानसभेला पद. आज भारतीय जनता पार्टीतर्फे इच्छुकाच्या मुलाखती होत्या. आज प्रभाग 5च्या वतीने आम्ही जे इच्छुक उमेदवार म्हणून आलो आहोत, आज आम्ही येऊन प्रत्येकाने आम्ही मुलाखत दिली. काय काय विचारलं? प्रभागाची माहिती विचारली, प्रभागाची लोकसंख्या विचारली, काय विचारले, तिकीट का द्यावे. गेली 10-15 वर्ष झालं आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून काम करू. संपर्कमध्ये आहे माननीय आमदार पार्टीच्या आम्ही